नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। येथे मी करणार आहे नवीन पद्धतीने टेस्टी मेथी परोठा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी एक पेंडी मेथी घेतलेला आहे, एक पेंडी कोथिंबीर घेतलेला आहे, एक कच्ची कैरी घेतला आहे। मेथी व कोथिंबीर हा एकदम फ्रेशच घ्यायचा। फ्रेश घेतल्याने आपला मेथी परोठा एकदम चांगल्या प्रकारे होतो। आमच्या घरामध्ये दारासमोर आंब्याचा झाड लावलेला आहे। त्या आंब्याचा झाडाचा हा कैरी आहे। कैरी हा एकदम मोठा होतो। ही मेथी व कोथिंबीर चांगल्या प्रकारे निवडून घ्यायचा। मेथीची पेंडी येथे मी आता घेतलेला आहे, त्याचा दोरा असा चाकूने कापून घ्यायचा। हा बघा, मेथी एकदम ताट भरून झालेला आहे। मेथीची पेंडी एकदम मोठी आहे। आता मेथी निवडायला सुरुवात करायचा। 2 कांड्या मी मेथीचे घेतलेले आहेत। अशा प्रकारे पाणी तोडून या ताटामध्ये घालायचा। हा बघा, एकदम कोवळी मेथी आहे, त्यामुळे मेथी परोठा आपला एकदम चांगला होणार। अशा प्रकारे मेथीची पाने तोडायचा। अशा प्रकारे मी सर्व मेथीची पाने तोडून या ताटामध्ये घातलेला आहे। आता येथे मी कोथिंबीरची पेंडी घेतलेला आहे, दोरा तशाच प्रकारे काढला आहे। हा बघा, एकदम ताट भरून हा कोथिंबीर झालेला आहे। यापैकी थोडीशी कोथिंबीर याची पाने काढून आपण या मेथीमध्ये घालायचा, म्हणजे तोडून या मेथीमध्ये घालायचा। मेथी मी येथे निवडून घेतलेला आहे। आता कैरी हा किसणीने किसून घ्यायचा आहे। कैरीचा समोरचा देठ थोडासा कापून घ्यायचा, मग किसणीने हा कैरी किसून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे किसणीने किसून घ्यायचा। कैरी पूर्ण घालायचा नाही, एकदम थोडा घालायचा। हा बघा, पाव कैरी घालायचा किसून। जास्त घातल्यावर आंबट होतो, त्यामुळे थोडासा कैरी किसून घालायचा। कैरी किसून घातल्याने आपल्या मेथी परोठ्याला टेस्ट एकदम चांगल्या प्रकारे येतो। एक लहानसा ग्लास मी गव्हाचे पीठ यामध्ये घातला आहे, तो 1 वाटी होईल इतकाच आहे। लहान वाटीने अर्धी वाटी बेसन मी यामध्ये घातलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे घातला आहे। आता सर्व मसाले घालायचा। अर्धा चमचा मीठ घालायचा, अर्धा चमचा हळद घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालायचा, 1 चमचा काळा मसाला घालायचा, 1 चमचा धने जिरे पूड घालायचा, अर्धा चमचा साखर घालायचा, पाव चमचा मिरेपूड यामध्ये घालायचा। मिरेपूड घातल्याने आपला मेथी परोठा एकदम चांगला होतो। आता थोडे थोडे पाणी घालून हे पीठ हलक्या हाताने मळून घ्यायचा। असा हे पीठ मळून घ्यायचा। मेथीची भाजी चिरायची नाही, कारण मळतानाच ही भाजी चांगल्या प्रकारे मिक्स होते। मेथी परोठ्याचा पीठ मी येथे मळून घेतलेला आहे। आता हा मळलेला पीठ मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते। हा बघा, अशा प्रकारे दुसऱ्या ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे। मेथी परोठ्याला लावण्यासाठी हे थोडेसे गव्हाचे पीठ मी येथे घेतलेला आहे। थोडेसे अर्धी वाटी तेल घेतलेला आहे। हा तेल अशा प्रकारे हाताला लावून घ्यायचा। मेथी परोठ्याचा हा पिठाचा गोळा असा गोल गोल करून घ्यायचा। मग या गोळ्याला सर्व बाजूनी चांगला गव्हाचे पीठ लावायचा, पोळपाटावर थोडासा टाकायचा। हा गोळा असा खाली ठेवून पसरवायचा थोडासा, मग हलक्या हाताने हा परोठा लाटायचा। जास्त प्रेस करायचा नाही, जास्त प्रेस केल्यास पोळपाटला हा पराठा चिकटतो, त्यामुळे हलक्या हाताने हा परोठा लाटायचा। थोडासा जरी चिकटू लागला तर थोडासा गव्हाचा पीठ त्या पोळपाटावर घालायचा, परत नंतर हलक्या हाताने लाटायचा। हा बघा, अशा प्रकारे
परोठा मी इथे तयार करून घेतलेला आहे। आता या परोठ्यावर 1 चमचा तेल अशा प्रकारे सर्वकडे पसरून घ्यायचा। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे परोठा करून तयार आहे। गॅसवर मी तवा गरम करण्यास ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यावर 1 चमचा तेल या तव्यावर घालायचा, सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचा। मग हा परोठा हातावर घ्यायचा, सावकाश या तव्यावर घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी घातलेला आहे। 1 चमचा तेल यावर लावायचा या परोठ्याला। हा बघा, हा परोठा एकदम छान झालेला आहे, रंग पण एकदम छान आलेला आहे। आता भाजताना दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा, कडा पण व्यवस्थित चांगला भाजायचा। आता मी दुसरा परोठा करण्यासाठी पण मी असाच एक गोळा घेतला आहे, सर्व बाजूने पीठ लावलेला आहे। पोळपाटावर पीठ घालायचा, मग हा गोळा असा पसरवून घ्यायचा, व्यवस्थित हलक्या हाताने लाटायचा। पहिला परोठा कसा केला आहे तशाच प्रकारे हा पण परोठा करायचा। हा परोठा मी परतून घेतला आहे, पहिली बाजू चांगली भाजलेली आहे। आता दुसरा बाजू पण असा व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा, परत सारखे परतून घ्यायचा। जोपर्यंत आपला परोठा चांगला दोन्ही बाजूनी भाजत नाही तोपर्यंत हा परोठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित परतून घ्यायचा। परोठा चांगला भाजल्यावर मगच ताटात काढायचा। हा बघा, दुसरा परोठा पण मी तशाच प्रकारे लाटला आहे हलक्या हाताने। हा परोठा पण करून तयार झाला आहे। यावर 1 चमचा तेल लावायचा, पसरवायचा। तव्याला पण व्यवस्थित 1 चमचा तेल लावायचा। अजून हा परोठा चांगल्या प्रकारे भाजत आहे। हा परोठा बघा, एकदम चांगल्या प्रकारे भाजलेला आहे, रंग एकदम छान आलेला आहे। कडा पण मी एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे। क्रिस्पी परोठा येथे आता तयार झालेला आहे। हा नवीन पद्धतीने केलेला टेस्टी परोठा मी या ताटामध्ये काढून घेते। गरम असतानाच यावर बटर लावायचा किंवा तूप लावायचा, मग घट्ट दह्याबरोबर सॉसबरोबर खायचा। हा परोठा एकदम टेस्टी लागतो। आता दुसरा परोठा पण मी तव्यावर तेल घालून हा परोठा घातलेला आहे, तो पण अशाच प्रकारे व्यवस्थित चांगला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा। हा बघा, पहिली बाजू भाजलेली आहे। आता मी हा परोठा परतून घेतला आहे, चांगला भाजेपर्यंत हा पण परोठा तसाच चांगला परतून घ्यायचा। हा परोठा पण चांगला भाजलेला आहे। हा पण मी या ताटामध्ये काढलेला आहे। हा परोठा बटर, घट्ट दही, चटणी, लोणचे याबरोबर एकदम चांगला लागतो। परोठ्यावर मी बटर लावलेला आहे, 1 वाटीत चिंचेची चटणी, 1 वाटीत पुदिना चटणी, 1 वाटीत घट्ट दही असा हा घेतलेला आहे। याची चव एकदम छान आलेली आहे, मी खाऊन बघितला आहे। नवीन पद्धतीने केलेला टेस्टी मेथी परोठा ही रेसिपी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे, परोठा पण एकदम छान झालेला आहे। मेथी परोठा, नवीन पद्धतीने केलेला टेस्टी मेथी परोठा ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। परत भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये। नमस्कार।